कम इन. बोलवलंस? मनीष, तुला आता मंथनचा रिपोर्ट नीट करता येतो ना? हो, अरे मी त्याचंच प्रेझेंटेशन करतोय. गुड गुड, एक्सलेंट. कधी करतोस मग प्रेझेंटेशन? उद्या? चालेल. ओके गुड. मनीष, जरा एक जान्हवीला फोन लाव रे आणि तिला विचार की ती कशी घरी जाणार आहे, किती वाजता पोहोचणार आहे, विचार ना जरा. हॅलो. हा, तू ऑफिस मधनं कशी जाणार आहेस घरी आणि किती वाजता निघणार आहेस ऑफिस मधनं? साधारण घरी पोचायला किती वेळ लागेल तुला? का रे? ओ अच्छा, मी बसने जाणार आहे. का? का असं काहीच नाही. अरे गीता आज जरा उशिरा निघणार आहे ना, त्यामुळे तिला जरा वेळ कंपनी देईन आरामात आणि मग जाईन बसने. बरं बरं, ठीक आहे. तू का विचारतोयस? नाही नाही, सहज सहज एकदम असंच विचारतोय. सहज? नक्की? हो हो नक्की. बरं, मी करतो तुला फोन परत नंतर. हा, हॅलो हॅलो मनीष. कोण होता? मनीष होता? काय म्हणाला? काम कर तुझं, काम कर. बसने जाणार असेल ना? हो रे. जा म्हणा बसने. तर काही बोलणारच नाहीयेस का? बोलायचं तुलाच नाहीये. जान्हवी, हे काय आहे? अरे मग तूच म्हणालास ना, या विषयावर आपण नाही बोललो तर नाही चालणार का? अगं पण ते त्या विषयापुरतं मर्यादित होतं. ठीक आहे ना, मी कुठे काय बोलतेय? तू काहीही न बोलताच खूप बोलतेयस. काय? मला निरोप देण्यासाठी मनीषचा फोन लागतो, माझा नाही लागत. हो ना? श्री, ते करायलाच हवंय का? काय करायला हवंय? कशाबद्दल बोलतेस तू? जणू तुला माहितीच नाही. जान्हवी, मी तुला आधीच सांगितलंय मला या विषयावर बोलायचं नाहीये. आता आपल्यात ह्या विषयावर काही संभाषण होणार नाहीये, तर मग इतर कुठल्याच विषयावर काहीच बोलणार नाही होत का आपण? बोल ना. मी एकटाच काय बोलू? तुझा मूड नाहीये का बोलायचा? असं काही नाहीये. आपण घरी जाऊया का? हो, पण मी बसने जाईन. अगं गाडी आहे ना, आता बस कशाला? बस स्टॉप जवळ आहे आणि मी बसनेच जाईन. अगं जान्हवी, खूप वेळ बाहेर थांबू नका, वेळेत या घरी. मला आत्ता एकट्याला थांबायचंय बाहेर, मी येईन वेळेत. ओके फाईन. अगं जा. त्यानंतर ताई आली जान्हवी. जान्हवी, सगळा घोळ झाला ग. तरी मी सरूला म्हणत होते की ताई अगं तिला बसू तरी दे. नाही सरू मावशी, मी ठीक आहे. काय झालंय आई? आपलं सकाळी बोलणं झालं होतं ना. तुम्ही म्हणालात तसंच केलंय मी. ज्यांची वस्तू त्यांना परत केली आहे. पण आता त्याचा काहीच उपयोग नाहीये जान्हवी. म्हणजे? जान्हवी, आम्ही हे मुद्दाम केलं नाही यावर विश्वास आहे ना तुझा? काय झालंय? ते
तू लक्ष्मीकांत भाऊजींना भेटतेस. तुम्हाला कसं कळलं सरू मावशी? सरू मावशी प्लीज ही गोष्ट आता तुम्ही कुणालाही सांगू नका. म्हणजे हे बघा, हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि जर आई आजींना कळला तर. आईंना कळलंय हे. मी कोणालाच सांगणार नव्हते अगं, कोणापाशी बोलणार नव्हते. पण पण एकटीने टेन्शन सहन नाही होत ग, म्हणून फक्त सरूला. जान्हवी, आईंची रिॲक्शन बरी नाहीये. त्यांना खूप धक्का बसलाय. साहजिकच आहे ना सरू मावशी. जान्हवी, पण आता आई, जे व्हायचंय ते होऊन गेलं आता. आपण थांबवायचा प्रयत्न केला होता ना, नाही थांबवता आलं. आता जे काही व्हायचंय ते होऊ दे. जे काही होईल ते सगळ्यांच्या चांगल्यासाठीच होईल. पण जान्हवी, आईना खूप लागलं असणार ग हे. आली का ग जान्हवी? जान्हवी, तुला आई बोलवते. जान्हवी, श्रीच्या आणि माझ्या भांडणाच्या वेळेस मी श्रीला जे विचारलं तेच तुला विचारते. मला का नाही सांगितलं? जान्हवी, या घरात आल्यापासून तुम्हाला जे जे विचारलंस त्याची मी सरळ आणि स्पष्ट उत्तरं तुला दिली. अगदी लक्ष्मीकांतबद्दलही तुला न लपवता सगळं स्पष्ट सांगितलं. आठवतंय ना? हो आई आजी. मग तोच मोकळेपणा तुम्हाला माझ्याबद्दल का नाही वाटत? मी तुला आपलं म्हटलं, तुझ्यासमोर मन मोकळं केलं, पण तू मात्र मला परक केलंस. चुकले आई आजी, मला माफ करा ना, खूप चुकले. कशाबद्दल बोलतेस? तू लक्ष्मीकांतला भेटलीस ते चुकलं का मला सांगितलं नाहीस ते चुकलं? सगळंच. हातून कशा चुका होत गेल्या कळलंच नाही, आणि जेव्हा लक्षात आलं तेव्हा सगळंच हाताबाहेर गेलं होतं. म्हणूनच म्हणते, वेळीच सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. खरं बोलण्यानं प्रश्न लवकर सुटतात हे तुम्हा मुलांना अजूनही का कळत नाही? हे मला आधी कळलं असतं तर मी तुला थांबवलं असतं असं नाही, पण एक वेगळा दृष्टिकोन तुला दिला असता. आई आजी, जान्हवी, तू शरयूच्या सांगण्यावरनं लक्ष्मीकांतला भेटलीस, माणुसकीच्या नात्यानं त्याला मदत केलीस, पण ही परिस्थिती त्यानं स्वतःच्या हाताने ओढवून घेतलीये, अगदी त्याचं मायग्रेनचं दुखणं सुद्धा. जान्हवी, या घरात तुझी नाती तू बनवावीस असा माझा कटाक्ष होता. कुणाबद्दलही अमुक एक मत व्हावं असा मी कधीही प्रयत्न केला नाही. अगदी लक्ष्मीकांतच्या बाबतीतही जे घडलं ते जसंच्या तसं तुझ्या समोर ठेवलं. तू त्याला भेटली नव्हतीस, त्याच्या विचित्र वागण्याचा तुला त्रास झाला नव्हता, त्याच्याबाबत तुझी पाटी कोरी होती, म्हणून तू त्याला भेटत राहिलीस. तो तुझ्या भूतकाळाचा भाग असता तर तू त्याला इतकं सहजपणे ऍक्सेप्ट केलं असतंस? आई आजी, तुम्हाला. मला शरयूनं सांगितलं खरं खरं. तू आमच्यापासून लपवून त्याला भेटलीस हे मला अजिबात आवडलेलं नाहीये, पण या कारणानं का होईना शरयूला आयुष्यात जे जमलं नाही ते तिनं केलं. ती माझ्याशी खरं बोलली, याबद्दल तिचं खूप कौतुक वाटलं मला. तुझ्यावर बालांट येऊ नये म्हणून ती खरं बोलली, तेवढी हिंमत तिनं दाखवली. तुझ्या वागण्यानं मला दुःख झालं, त्याच्यापेक्षा जास्त आनंद तिच्या खरेपणामुळे झाला, आणि म्हणून मी तुम्हा दोघींना माफ केलंय. आई आजी, तुम्ही. हो, पण यापुढे तू लक्ष्मीकांतला भेटत राहणं मला आवडेलच असं नाही. आई आजी, मी एक सांगू? लक्ष्मीकांत बद्दल असेल तर नको. तो किंवा त्याचा विषय मला या घरात नकोय.
आई काय ग? काही नाही, जेवायला येत आहे का विचारायला आले होते. तुम्ही इथं कशासाठी आलात हे मला कळलंय. अगं नाही, खरंच म्हणजे श्री सुद्धा आलाय ना, म्हटलं सगळेजण एकत्र बसूया ना जेवायला. श्री आला? हो, तुला एवढं आश्चर्य का वाटतंय? नाही, काही नाही. तुम्ही जा, आम्ही आलोच. अगं नर्मदा, तूही बस ना, आम्ही घेऊ आमच्या हाताने. बस. श्री, तूप वाढायचं राहिलं रे तुला. नाही, मला नको. का रे, का नकोय? असंच. जान्हवी, तू घे. नाही आई, मलाही नकोय. भातावर घ्यावं तूप नेहमी. श्री, जान्हवीला तूप वाढ. शरयू, तू जेवणाच्या आधी गोळ्या घेतेस ना? घ्यायचे आहेत का अजून? नाही, माहित नाही. डॉक्टरना विचारावं लागेल किती दिवस घ्यायचे आहेत ते. जान्हवी, तुला माहितीये? मी उद्या फोन करून डॉक्टरांना विचारून घेते. छोटी आई, मी देतो तुला डॉक्टरांचा नंबर. नाही, मला नको देऊस. जान्हवीकडे दे ना, ती विचारेल. मी इकडे लिहून ठेवतो. आज तुला उशीर झाला का रे याला? हो अगं, मीटिंग्स होत्या जरा महत्वाच्या. म्हणून मग जान्हवी वाट बघून लवकर आली. हो. सकाळची भाजी छान झाली होती. आवडली तुला श्री? श्री, असं तुटक का बोलतोयस? जान्हवी, काही बिनसलंय का गयाचं? अगं आई, नाही नाही, काही नाही, तसं काहीच नाही. दमलोय फक्त जरा. आणि जान्हवी थांबलीच होती माझ्यासाठी. मग शेवटी कंटाळून निघाली ती. हो ना, काय बी नसणार, सगळं नीट आहे. आणि सकाळची भाजी तर मस्त मस्तच झाली होती. जान्हवी स्वयंपाक उत्तमच करते. कुठली होती रे भाजी? ही आपली आठवत नाहीये? काय रे श्री? आणि जान्हवीने नाही, मी केली होती भाजी, तुला आवडते म्हणून. बेबी आता ऍक्च्युली आज श्री खूप गडबडीत होता, म्हणजे खूप काम होतं त्याला, त्यामुळे त्याच्या डोक्यातून निघून गेलं असेल. अगं हो हो हो, ठीक आहे. किती बाजू घेतेस त्याची? आणि तसंही 4 चौघामध्ये नवरा बायकोनी एकमेकांबद्दल प्रेमाने बोललं ना की त्यांच्यात नक्की भांडण झालेलं असतं. झालंय का असं काही? अगं नाही, असं काहीच नाही. जान्हवी, नाही की नाही असं काही? नाही नाही बेबी, आता काही काय, आम्ही कशाला भांडू, काहीच कारण नाहीये. म्हणजे खरंच आमच्यात काहीच भांडण झालेलं नाहीये. तुम्हाला उगाचच वाटतंय. हो हो हो, ठीक आहे, काही हरकत नाही. जेवा. यांचं काहीतरी बिनसलंय नक्की. याला कारण लक्ष्मीकांत असेल का? शक्यता नाकारता येणार नाही.
इकडे छोटी गाव काय झालंय? ऐक ना जान्हवी, आई तुझ्याशी बोलत नाहीयेत. बोलतायत. बोलतात? त्या रागावल्या नाहीयेत तुझ्यावर ना? मी काकांना भेटले हे नाही आवडलं त्यांना, पण त्यांनी समजून घेतलं. आईनी समजून घेतलं. आणि तुम्ही सुद्धा न घाबरता जे खरं आहे ते सांगितलं, त्याबद्दल तुमचंही खूप कौतुक वाटतंय त्यांना. जान्हवी, तू खरंच सांगतेस जान्हवी? हो छोटी आई. मला मला आता असं वाटतंय की विघ्नेश्वराच्या कृपेने ना आता सगळं सुरळीत होणार आहे पूर्वीसारखं. छोटी आई, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? हे बघा, तुमच्याकडनं खरं कळणं फार गरजेचं आहे आणि खरंच त्याची खूप मदत होईल. तुमची सवत म्हणजे कोण? माझी सवत? छोटी आई, तुम्ही असं सारखं म्हणत असता तुम्हाला सवत आहे, सवत आहे. हा हा, अगं सवत म्हणजे ती ह्यांच्या बरोबर असते ना नेहमी, ती दारूची बाटली. तिच्यामुळे माझ्या संसाराची वाट लागली. हे नादी लागले तिच्या, म्हणजे मग सवतच झाली ना माझी. पण जान्हवी, हे ना दारू पितात, एवढा एक दुर्गुण सोडला ना तर बाकी माणूस खूप लाख मोलाचा आहे ग, खरं सांगते. छोटी आई, तुम्हाला कल्पना नाहीये या दारूच्या बाटलीमुळे केवढा मोठा गैरसमज होता होता टळलाय. हे नाही, म्हणजे तू विचार करतेस तसं काही नाहीये. हा, हे दारू पितात एवढंच, बाकी त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या बाईकडे नजर वर उचलून नाही बघितलं कधी. एवढा विश्वास वाटतो तुम्हाला? 100%. पण मग छोटी आई, मला एक गोष्ट कळत नाहीये, ते तुम्हाला मारहाण करतात त्याबद्दल? करतात नाही, करायचे. पूर्वी मारायचे मला, पण ज्या दिवसापासून यांनी घर सोडलंय ना त्यानंतर कधी माझ्यावर आवाजही चढवला नाहीये यांनी. तुला मी मध्ये सांगितलं बघ, ते टेंगुळ वगैरे आलं होतं. मी खरं सांगते, यांचं खूप डोकं दुखत होतं आणि मी त्यांना सावरायला गेले तर त्यांचा चुकून धक्का लागला आणि मी भिंतीवर आपटले होते. ह्यांनी नाही मारलं मला. खरं सांगताय तुम्ही? यांची शपथ, ते चुकीचे वागले, ओरडायचे मला, रागवायचे माझ्यावर, मारहाणही करायचे. कुठला तरी कुणाचा राग माझ्यावर काढायचे, कारण त्यांना मी तेवढी जवळची वाटत होते म्हणूनच ना. आणि हे मला कळायचं म्हणून मी सहन करायचे. अहो पण छोटी आई, हा खूप मोठा अपमान आहे असं कधीच नाही वाटलं का तुम्हाला? नाही वाटलं. माझा ना मुळात माणसाच्या चांगुलपणावर विश्वास आहे. अपमान काय ग, कुणीही जाता येता करतोच की, अगदी कळत नकळत. ते नाही का आपण सहन करत? मग आपल्या जवळच्या माणसाने चुकून जर आपला अपमान केला तर ते सहन करायचं का त्याच्यावर रागवायचं? जान्हवी, तुझ्यामध्ये आणि श्रीमध्ये नाही होत कधी भांडण? होतं ना, तशीच भांडणं आमच्यात झाली. फक्त हे जरा तिच्या आहारी गेले होते म्हणून आतताईपणे वागले, पण आता खूप सावरलेत हे. आणि माझ्याकडूनही कधीतरी ह्यांना आवडणार नाही किंवा चुकीचं असं वागणं झालंच असेल की. आणि ना आता आम्ही एकमेकांना आपापल्या चुकांसाठी माफ केलंय. खरंच हे मुळात खूप चांगले आहेत ग. जान्हवी, आजही ह्यांनी सांगितलं की आईंना जाऊन खरं काय ते सांग, म्हणून माझा धीर झाला. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी इतकंच म्हणेन की माझा नवरा खरंच खूप चांगला आहे आणि आमचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आओ, ऐक, आव, सॉरी. सॉरी. बघू बघू, लागलंय का तुला? बघू, टेंगुळ आलाय? नाही नाही, तुला लागलं? नाही नाही नाही, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. ऐक, मी दाखवून देतो. अरे नाही, ठीक आहे. आय एम सॉरी. सॉरी.
अगं पण मला नाही लागलं जास्त. तरी सॉरी. मला राग आला होता तुझा, म्हणून मी मनीषकडे निरोप पाठवला. आणि मी पण त्याच्याकडूनच तू कशी जाणार आहेस वगैरे सगळी माहिती मिळवली होती. अगं जान्हवी, फक्त तू ना माझं. तरी ऐक ना, तुला नाही वाटत आहे ना बोलावंसं, मग राहू दे ना. अगं पण माझं म्हणणं तू समजून घ्यावंस असं वाटतंय मला. हे बघ, तुझा सगळा कन्सर्न, सगळ्या शंका, सगळी काळजी, सगळं मान्य आहे मला. पण म्हणून आपण चुकीच्या माणसाला डिफेंड नाही करू शकत. तेच म्हणते मिश्री, तो माणूस चुकीचा आहे, वाईट आहे असं आपण आपल्याकडनं लेबल लावून टाकतो. अरे पण त्याची सवय वाईट होती जी आता बदलली आहे. का? मुळात त्याला सवय का लागली? कारण तो माणूस मनातून दुबळा आहे, अविवेकी आहे, अतिरेकी वागतो, कुठे थांबायचं नाही कळत त्याला. ही पण ह्या अनकॉमन गोष्टी नाही आहेत ना, म्हणजे खूप माणसांमध्ये असतात या गोष्टी. मग त्याच खूप माणसांपैकीच एक हा आहे असं समज आणि सोडून दे. आणि मला मुळात कळत नाहीये तू ह्या माणसाबद्दल एवढी इमोशनल होतीयस का? अरे कारण ते छोट्या आईंशी संबंधित आहेत. जान्हवी, मी सुद्धा हे छोट्या आईच्या भवितव्यासाठीच करतोय, तिच्याच भवितव्यासाठी करतोय हे. आणि चांगला एंड रिझल्ट हवा असेल तर काही तडजोडी कराव्या लागतात. श्री, एक मिनिट, हे तुझं कुठलंही बिझनेस डील नाहीये. अरे हाडामासाची माणसं आहेत, चांगली माणसं आहेत. चांगली माणसं